सुस्वागतम सुस्वागतम. मैत्रेय फाउंडेशन आयोजित कैलासवासी मधुसूदन सत्पाळकर यांच्या पंचम स्मृती सोहळ्यात उपस्थित रसिकजनांचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. कैलासवासी मधुसूदन सत्पाळकर यांचा हा स्मृतिदिन, अर्थातच या थोर महात्म्याला आदरांजली वाहण्याचा हा दिवस. मैत्रीचं सुरेख नातं जपत जपत त्यांनी मैत्रेय परिवाराची उभारणी केली. एक आदर्श समाजसेवक, रसिका आणि दिलदार मनाचा हा माणूस. कार्याचा डोंगर उभारून त्यांनी विश्व निर्माण केलं होतं. लोकांचं कोड कौतुक करण्यात ते भरून पावत. आणि म्हणूनच आज म्हणजे 12 ऑक्टोबर या त्यांच्या स्मृतिदिनी मैत्रेय परिवाराच्या वतीनं गेल्या 4 वर्षांपासून कला, सामाजिक तसंच उद्योग क्षेत्रातील नामवंतांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा हे विशेषण त्यांना खूप आवडायचं. आणि म्हणूनच कदाचित की काय, साने गुरुजींची शिकवण त्यांनी पूर्णपणे अंगीकारली होती. साने गुरुजी म्हणत, स्वच्छ होण्यासाठी झिजावं लागतं, पवित्र होण्यासाठी जळावं लागतं आणि अंकुरित होण्यासाठी जमिनीत गाडून घ्यावं लागतं. मधु नावाच्या आषाढ मेघानं पृथ्वीवर जे पेरून ठेवलंय ते उमलत राहणार, बहरत राहणार. मैत्रेयच्या रूपानं सारं चराचर मधुमय होणार यात शंका नाही. सूर्याच्या नानाविध रूपांपैकी एक मैत्रेय. असा एक मैत्रेय 30 मार्च 1969 मध्ये उदयास आला. तेजपुंज, स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मधुसूदन सत्पाळकर. ज्याप्रमाणे परिपूर्ण योद्ध्यास कोणत्याही रणभूमीवरील युद्ध जिंकण्यास सायास करावे लागत नाही, त्याचप्रमाणे मधुसूदन सत्पाळकर यांची कर्मभूमी विरार असली तरी आपल्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा त्यांनी थोड्याच कालावधीत सर्वदूर उमटवल्या. राष्ट्रसेवा दलात विचारांच्या जडणघडणीबरोबरच नामवंत विचारवंत आदरणीय SM जोशी, नाग गोरे, नाय डोळे, परीट गुरुजी यांच्या सहवासाच्या मुशीतून व्यक्तिमत्व घडत गेलं. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अण्णासाहेब वर्तकांनी स्थापन केलेल्या शाळेतून आणि महाविद्यालयातून झालं. प्राचार्य कोडोलीकर सर व प्राध्यापक गो वर्टीन सारख्या आदर्श प्राध्यापकांचं मार्गदर्शन लाभल्यानं नेतृत्वाचे गुण उजळून निघाले. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न धसाला लावणारा, सहकार्यांचं मोहोळ उभा करणारा एक तडफदार नेता उदयाला आला. समतावादी, समाजवादी आणि विचारशील संघटनेची त्यांनी बांधणी केली. प्राध्यापक गोपाळ दुखंडे, रामविलास पासवान आणि VP सिंग यांनी या तरुण कार्यकर्त्याची तडफ ओळखली आणि 1998च्या सुमारास ते महाराष्ट्र युवा जनताचे अध्यक्ष बनले. त्यांची कार्यशक्ती आणि सृजनशीलता अफाट होती. नोकरीच्या मागे न लागता स्वतःबरोबरच आपल्या समविचारी बांधवांना त्यांनी उद्योजकतेचा मार्ग दाखवला. मैत्रेयच्या माध्यमातून लक्ष्मीकांत नार्वेकर, विजय तावरे, नितीन चौधरी, अजित आचार्य, प्रसाद परुळेकर यांच्यासारखे खंदेशिलेदार घेऊन 21 डिसेंबर 1998 रोजी मैत्रेयची स्थापना झाली. सुशिक्षित बेरोजगारांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी सहकार व सहयोग या तत्वांवर मैत्रेयनं पाया रचला. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं ऋण सर्वतोपरी फेडलं पाहिजे ही भावना सदैव मनात ठेवूनच. त्यामुळं समविचारी माणसं तर जवळ आलीच, पण मेधा पाटकरांच्या चळवळीचा
सतपाळकर एक भाग बनले. मेधाताई मधु सतपाळकरांबद्दल बोलतात. मधुसूदन भाऊंना एक हव्यास होता आणि तो केवळ उद्योग वाढवण्याचा नव्हता. उद्यमशीलता आणि संवेदनशीलता यांचा एक प्रकारचा समन्वय आणि त्यातूनच आलेली त्यांची सामाजिक बांधील ही पसरवण्याचा आणि तिचीच देवाणघेवाण समाजाच्या सर्व थरातल्या मित्रमैत्रिणींपर्यंत करण्याचा त्यांचा चंग आणि त्यातूनच उभं राहिलेलं मैत्री. मधु सतपाळकर यांची मैत्रेय नावाची चळवळ सुरू झाली. त्या चळवळीचं ध्येयच होतं, इथे स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो. या प्रेरणेतूनच मैत्रेयच्या बीजाचं वटवृक्षात रूपांतर झालं. या रूपांतराचा आढावा घेताना सतपाळकर साहेब जाणीवपूर्वक उल्लेख करतात. मैत्रेचा प्रयत्न काय, मैत्रेचं स्वप्न काय, जे स्वप्न पाहिलं होतं गांधीजींनी, जे स्वप्न पाहिलं होतं ट्रक खाली चिरून गेणाऱ्या बाबू रेणूंनी, या खानदेशातल्या तरुण किरीट कुमारनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मैत्रेच्या प्रत्येक जो ध्यान, जे वेळ, जी प्रेरणा आमच्या मनामध्ये आहे, ज्या विचारांनी, ज्या संघटनेने आम्हाला ही प्रेरणा दिली, तो विचारांच्या मनात एकमेव आहे, त्या आईचे अश्रू आम्हाला पुसायचे. हा ध्यास घेऊनच खेडोपाडी भटकंती करून मैत्रेयाच्या कार्याचा विस्तार वाढवला. तळागाळासहित कोणत्याही जाती धर्माचे भेद न मानता प्रत्येकाला मैत्रेय परिवारात सामावून घेत प्रत्येकात एक जगण्याचा विश्वास निर्माण केला. हे जीवन जगताना सतपाळकरांनी नातेसंबंधांबद्दल आपले विचार मांडले. मी असं मानतो मित्रांनो, 3 नाती जगामध्ये सर्वात महत्वाची असतात प्रत्येकाच्या आयुष्यात. एक नातं असतं आई वडिलांचं. माणसाला घडवणं किंवा बिघडवणं हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर असतं. दुसरं नातं असतं ते मित्राचं. मित्र त्यावेळेला त्याच वयाचा असतो, तो त्या भावना समजू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं संस्काराचं जर काम कोण करत असेल तर ते मित्र करतात. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ नातं कोणतं असेल तर ते मी मित्राचं मानतो, मैत्रीचं मानतो. अंधाराचा महासागर किती अथांग असला तरी त्याच्यात प्रकाशाची बेटं असतातच. म्हणून मीच माझं ठरवायचं की अंधाराच्या लाटावर पराभूत होऊन वाद जाणारा नावाडी मी व्हायचं. म्हणून मीच माझं ठरवायचं की अंधाराच्या लाटावर पराभूत नावाडी म्हणून वाद जायचं. की प्रकाशाच्या बेटावर सूर्यकिरणाची लागवड करणारा शेतकरी मधुसूदन सतपाळकर हे प्रकाशांच्या बेटावर सूर्यकिरणाची लागवड करणारे शेतकरी होते असं मला वाटतं. मैत्रेय परिवाराचं मैत्री उद्योग समूहात रूपांतर व्हावं अशी सतपाळकरांची महत्वाकांक्षा होती. किंबहुना मैत्रेय या एकाच मुद्रेच्या 2 बाजू असाव्यात असा त्यांचा दृष्टिकोन होता. मैत्री दूध, मैत्री पाणी, हॉटेल मैत्रेयाज, मामाचा गाव, मैत्रीण आणि भटकंती ही मासिकं, मैत्रेय प्लॉटिंग आणि कन्स्ट्रक्शन्स अशा विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी सुरू झाली. मैत्रेय विकासाचा आलेख उंचावत होता. 10 दिशांना मैत्रेय प्रकाशमान करत होता. असंख्य वादळांना मागे टाकत सतपाळकरांचं एक तेजोवलय निर्माण होत होतं, ज्यात दडलं होतं स्वावलंबन, स्वाभिमान, सहकार्य आणि उदात्त धोरण. प्रत्येकाचं स्वप्न मी पूर्ण करीन हा एकच ध्यास होता सतपाळकरांचा. पण मला आठवतं जानकीदेवी बजाज किंवा जमनालालजींच्या मृत्यूनंतर सती जाण्याच्या भूमिकेत आल्या तेव्हा गांधी त्यांना म्हणाले की तुला खरं अर्थाने सती व्हायचं आहे का, तर मग तुझ्या नवऱ्याचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण कर. हे मधु सतपाळकरांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्याची ताकदीनं जी वाई उभी राहिली ती माझ्यापेक्षा लहान असली तरी मी माझ्यातर्फे आणि तुमच्यातर्फे त्यांना साष्टांग नमस्कार. ऋण नक्षत्रांचे या आभाळावर आहे
ऋण फळा फुलांचे या धरणीवर आहे. ऋण फेडा याचे माझे राहुनी गेले. ऋण फेडा याते पुन्हा पाहिजे आले. ऋण फेडा याते पुन्हा पाहिजे आले. सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा. ही मधुकर सत्पाळकर यांची अत्यंत आवडती प्रार्थना. आज ते आपल्यात नाही, पण त्यांची विविध कार्यामागील दृष्टी, कार्याला लाभलेलं ध्येयवादाचं, त्यागाचं अधिष्ठान, हा स्मृतिगंध त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी निश्चितच सर्वांना प्रेरणा देईल. या हृदय अशा पवित्र वातावरणात मी माननीय पाहुण्यांना मंचावर आमंत्रित करते. मैत्रेच्या कर्त्या धर्त्या त्याचबरोबर प्रमुख श्रीमती वर्षा सत्पाळकर यांना विनंती करते की त्यांनी थोर समाजसेवक प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे, वाङ्मयाच्या क्षेत्रात मुक्त विहार करणारे प्राध्यापक प्रवीण दवणे आणि यशस्वी उद्योजिका माननीय मीनल मोहाडीकर यांना मंचावरती पाचारण करावं. आपल्या संस्कृतीत काही फार सुंदर प्रतीकं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दीपप्रज्वलन. या प्रसंगी मान्यवरांना, ज्येष्ठ प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे त्याचबरोबर इतरही मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करावं. त्याचबरोबर प्रकाश आमटे यांना ही विनंती करते की कैलासवासी मधुसूदन सत्पाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. आणि हे सुरू असताना मैत्रेयाची कॉर्पोरेट ध्वनिफीत आपण ऐकू शकता. संगीत रचना आहे अशोक पत्की, पद्यरचना अजित आचार्य आणि संकल्पना आहे अभय जोशी यांची. दीप हे प्रकाशाचं प्रतीक आहे. हा प्रकाश ज्ञानाचा, सुदृढ विचारांचा, परस्परांवरील विश्वासाचा, तो सर्वत्र पसरावा म्हणूनच हे दीप प्रज्वलन. दिव्यांच्या 5 ज्योती उजळताना समाज पुरुषाच्या पायी पंचेंद्रियांनी पूजा अर्पण करावी, हाच हेतू. मधुसूदन सत्पाळकर हा माणूस एक आव्हान होता. मैत्रेच्या छपराखाली त्यांनी अनेक मोठमोठे प्रकल्प उभे केले. रंगात साऱ्या रंगून या, रंग त्याचा वेगळा. या क्षणी सर्व मान्यवरांना आणि रसिकजनांना मी विनंती करते की आपल्या जागेवर 2 मिनिटं उभं राहून त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया. धन्यवाद. यानंतर मैत्रेय परिवाराची प्रार्थना सादर करतील